हॅलो हाय नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान अशी व्हायरल इंस्टावरची आणि खूपच छान फेमस साडी, ती साडी मी कुठून घेतली ती तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन प्रेस करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवत होते म्हणजे असं नाश्त्यासाठी सांबर आणि आंबोळे वगैरे बनवत होती. तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तर बघा मी तांदूळ आणि थोडंसं उडीद डाळ भिजत घालून त्याचं हे पीठ बनवलेलं आहे. आणि ह्या तव्यामध्ये बनवलं ना अजिबात आंबोळी खराब होत नाही, किंवा डोसे बनवले तर ह्याच्यामध्ये चपातीही बनवली तरी चालेल. चपात्याही खूप छान बनतात. तर थोडंसं आधी पाणी वगैरे टाकून पुसून घेऊन बिन तेल जरी नाही टाकलं तरी हा डोसा किंवा आंबोळी छान बनते, अजिबात चिटकत नाही. आणि त्याला बघू शकता असे हे पण खूप छान आलेत. आंबोळीला होल होल खूप छान पडलेले आहेत आणि एकदम मस्त अशी लागते, छान लागते. बघू शकता हा तवा मी असाच घेतलेला होता इथूनच दुकानातून. तर ऑनलाईनही खूप छान भेटतात डोश्याचे इडलीचे तवे, पण मी ही 2 in 1 चपाती भाकरी ही याच्यामध्ये करू शकतो. फक्त काय होतं जास्त यूज केला की मग काळा काळा पडून जातो. तर डोसे आणि चपाती बनवली तरीही याच्यात बनून जाते आणि डोसे खूप छान याच्यामध्ये बनतात. तर दाखवत होती तुम्हाला मी बनवत होते. तर छान बघा मस्त अशा आंबोळ्या बनल्या. याच्यासोबत बटाट्याची भाजी आणि थोडंसं सांबर बनवलेलं. तर खोबऱ्याची चटणीही मी बनवते, तर तीही मी बनवलेली. तर ती थोडी थोडी बनवलेली आणि ही बघा छान बनले एकदम. त्याच्यावर लेअर्स छान आलेले आहेत आणि मस्त वाटत आहेत बघा. आणि छान असे पटापट एकदा तवा तापला ना खूप छान भाजून पटापट होऊन जातात. आणि छान बघा आंबोळ्या बनल्या आणि कमीत कमी 15 ते 20 मिनटात माझ्या सर्वांसाठी आंबोळ्या बनवूनही झाल्या. आणि अजिबात चिपकल्या नाहीत, की तेलही लावायची गरज नाही. पाण्याने नुसतं पुसून घेऊन पटापट टाकून अशा छान आंबोळ्या बनल्या बघा. किती फटाफट बनतात या तव्यामध्ये. हेच याचं हे आहे की वैशिष्ट्य, की फटाफट होऊन जातात. आणि जेवढा तुम्ही आकार देऊ शकता, मोठा आहे ना तो, तर त्याच्यामध्ये आकार जेवढा तुम्हाला मोठे हवे तेवढी बनू शकते. तर बघा छान झाली मस्त. आणि झाले माझे बनवून सर्व. तर थोडेसे बनवले, थोडेसे नंतर म्हटलं सर्व एकसाथच बनवून म्हटलं कोणी एवढं एकसाथ खायला बसणार नव्हतं, तर म्हटलं थोड्या वेळानंतर बनवावं. तर छान झाले बघा. आणि आता ही बघा साडी खूप छान आहे. ही मिशोवरून मी घेतलेली आहे. तर सेल लागलेलं मिशोमध्ये. तर ऑनलाईन आपण पेमेंट केलं ना थोडंसं आपल्याला कमी भेटतं आहे. आणि बाहेर घ्यायला गेलं तर खूप असं महाग पडतं. सेल नसलं की मग थोडं 100 ते 50-60 रुपये जास्त जातात आपले. तर खूप छान साडी आहे एकदम अशी लग्नासाठी पार्टीसाठी तुम्ही ही साडी खूप छान लूक आहे याचं. मस्तच बघा, मी फोटोही दाखवते पुढे तुम्हाला. आणि छान येते बघा ब्लाऊज तयार, ब्लाऊज सहित साडी. आणि मस्त एकदम असं लूक आहे याचं. ब्लाऊजही खूप छान असं एकदम पार्टीवेअर आणि वेडिंगसाठी साडी लग्नासाठी खूप छान नेसू शकता तुम्ही. आणि पातळ थोडी म्हणजे हलकी आहे, हलकी फुलकी आहे. आणि आपण कसं नेहमी भारी भारी साडी नेसतो तेव्हा आपल्याला एकदम असं जड होऊन जातं अंगाबरोबर. तर हलकी फुलकी अशी छान साडी आहे. बॉर्डर खूप छान मस्त आलेली आहे आणि मला खूप आवडली. तुम्हाला लिंक हवी असेल तर मी नक्की देईल. आणि मस्त वाटली बघा साडी, पूर्ण खोलून दाखवते तुम्हाला. छान एकदम कलरही आहे याच्यामध्ये. कलर खूप उपलब्ध आहेत आणि जसे पाहिजे तसे कलर आहेत. मस्त असा मरून कलर मला आवडला म्हणून मी घेतला. तर छान बघा, ही तुम्ही नक्की घ्या, नाहीतर आउट ऑफ स्टॉक होऊन जाईल. कारण हे खूप साड्या व्हायरल आहे आणि खूप जण घेत आहेत. तर बघू शकता लूक असं छान येतं आहे. असंच मी तुम्हाला वरून हे करून दाखवलं आहे. मस्त अशी साडी आहे, तुम्ही जरूर घ्या. आणि खरंच नक्की बघा, छान वाटतंय. हातालाही हँडलाही डिझाईन आहे आणि असे फोटो आलेले आहेत बघा. मस्त वाटलं एकदम मस्त. आणि छान लूक देते लग्नासाठी पार्टीसाठी कुठेही तुम्ही ही साडी यूज करू शकता. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.